राज्यात जनगणनेच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाल्यानंतर अकोल्यात ओबीसी आरक्षण व हक्क संरक्षण परिषदेच्या वतीने स्वतंत्र जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांसह शासनाला निवेदन देत आंदोलकांनी तीव्र भूमिका मांडली। राज्यात जनगणनेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण व हक्क संरक्षण परिषदेच्या वतीने स्वतंत्र जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी केंद्र सरकारने देशभरातील इतर मागासवर्गीय समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना तातडीने करावी अशी मागणी केली। तसेच सध्याची 50% आरक्षणाची मर्यादा हटवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। ओबीसी आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेली उपसमिती बरखास्त करण्याची मागणीही आंदोलकांनी केली। याशिवाय ओबीसी आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना मराठा आंदोलनातील मृतांच्या धर्तीवर आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात ओबीसी समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। पावसाची परिस्थिती असतानाही आंदोलकांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत घोषणाबाजी केली। दरम्यान शासनाने ओबीसीची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आगामी जनगणना प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला। की या देशामध्ये जी जनगणना सध्या सुरू आहे त्यामध्ये अनेक वर्षापासूनची आमची जी दीर्घ काळापासूनची मागणी आहे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे आणि नेमकं सरकारनं सुद्धा 2024च्या इलेक्शनच्या तोंडावर त्या ठिकाणी ओबीसीची जनगणना करण्याचं आम्हाला आश्वस्त केलं होतं, आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि म्हणून सरकारला या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आम्ही राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे जन आंदोलन या ठिकाणी उभारतोय। त्यावेळेस आता घरांची जी गणना झाली त्या घराच्या गणनेमध्ये 2च कॉलम ठेवलेले आहे, एससी एसटी। तुम्ही काय आहे खाता, तुम्ही काय राहता, तुमच्याकडे फ्रीज किती, वॉशिंग मशीन किती, कपडे, म्हणजे वाहन, याची सगळी माहिती घेतली आणि एससी एसटी आणि इतर असा एक कॉलम आहे। इतर मध्ये सर्व आले एससी एसटी सोडून। आंदोलनाची पुढची दिशा हीच आहे की आम्ही आता हे प्रतिकात्मक होतं, याच्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरू, त्याच्यातही ऐकलं नाही तर पुन्हा आम्ही तुमच्या विधान भवनावर धडक देऊ, लोकसभेवर आम्ही धडक देऊ, तिथे ऐकलं नाही तर आम्ही बहिष्कार करू या जनगणनेचा। हा सगळ्यात मोठा आमच्यावर आहे, कारण की बा ठीक आहे किंवा तुम्ही जर समजा ऐकतच नाही तर मग आम्ही कशाला तुम्हाला माहिती द्या, आणि आम्ही माहिती नाही दिली ते जनगणना कंप्लीट होणार नाही।